सध्या डिसेंबर एंड आहे आणि 2-3 दिवसामध्ये नवीन वर्षाला म्हणजे जानेवारी महिन्याला सुरुवात होणार आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 2 महिने आंबा उत्पादकासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. या 2 महिन्यामध्ये आंब्याला मोहर फुटत असतो. यावर्षी मात्र उशिरा मोहर फुटला. त्याला कारण म्हणजे उशिरापर्यंत पाऊस महाराष्ट्रासह देशभरात पडत राहिला, त्यामुळे यंदा आंब्याला उशिरा मोहर आला. मोहर येण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. आता मोहर आल्यानंतर त्याची योग्य ती काळजी घेणंही तितकंच गरजेचं असतं. कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने झाडांना फवारणीही करावी लागते. मग बुरशीनाशक असेल किंवा इतर जे काही औषधे असतील ते फवारणे गरजेचे असते. गेल्या 3-4 दिवसापासून ढगाळ वातावरण आहे आणि ढगाळ वातावरणामुळे आंब्याचं म्हणजेच मोहराचं नुकसानही होत असतं. मोहर फुटण्यासाठी थंडीची गरज असते. मध्यंतरी चांगली थंडी पडली होती आणि या थंडीमुळं आंब्याला चांगला मोहरसुद्धा फुटलेला आहे. पण हे आलेलं घोंगट, हे बदललेलं वातावरण हे आंब्यासाठी काही पोषक नाही. त्यामुळं आंबा उत्पादक शेतकऱ्यामध्ये आजच्या या बदलत्या वातावरणामुळे चिंता व्यक्त केली जाऊ लागली. हे बघा किती मस्त मोहर आलेला आहे आणि एकूणच पूर्ण झाड हे फुटलेलं आहे. ही माझी 1 एकरची बाग आहे आणि ही जवळपास सर्वच फुटलेली आहे. सर्व A to Z झाडं फुटलेली आहेत.